जय गुरुदेव, जय दक्षिण कालिका, जय बटुक भैरवनाथ. नमस्कार मित्रांनो, अध्यात्मशास्त्र या युट्यूब चॅनेलवर मी कालिकानंदनाथ आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे. मित्रांनो, आज आपण प्रमुख विषय घेणार आहोत दुर्गा साधना, चंडी साधना, शक्ती साधना विषयी. शक्ती साधना सर्वांना करण्याची इच्छा आपल्या आर्थिक परिस्थितीमुळे सर्वांना शक्य होत नाही, परंतु या ठिकाणी माझा असा प्रयत्न आहे की सर्वांना याचा लाभ घेता यावा. आपल्या इथं जे शक्तीपीठ आहे दक्षिण कालिकेचं, या शक्तीपीठाच्या खाली आपण कामाख्या, तारापीठ, कालीहाट, तुळजापूर, येरमाळ्याची येडाई, महाकाल, पुन्हा काळूबाई मांढरदेवी असे अनेक ओंकारेश्वर इत्यादी अनेक तीर्थक्षेत्राहून आपण पवित्र अशी माती आणून या माती पायामध्ये घालून त्यावरती हे मंदिर बांधलेले की जेणेकरून अनेक तीर्थांचा लाभ या ठिकाणी व्हावा. आणि या ठिकाणी आपण मासिक नवचंडीचं अनुष्ठान आपण चालू करत आहोत सामुदायिकरित्या, की जेणेकरून सगळ्यांना याचा लाभ व्हावा. कमीत कमी 100 जण संघटित झाली तर 100 जणांच्या माध्यमातून एक नवचंडी हवन दर महिन्याला व्हावं, हा असा आपला प्रयत्न आहे. या माध्यमातून प्रत्येकाला त्याचा लाभ मिळेल आणि या ठिकाणी त्यांच्या नावानं नवचंडी हवन हे केलं जाईल. तर नवचंडी हवनाचं महात्म्य ही जबरदस्त आहे. या बाबत स्वतः देवी याच्यामध्ये काय सांगते ते आपण पाहूया. दुर्गा सप्तशतीमध्ये एभिस्तवैश्च मानित्यम पोष्यते इह समाहितः तस्यहं सकलां बाधां नाश ईशाम्य संशयम. याचा अर्थ असा आहे मित्रांनो, ही जो कोणी हे एकाग्रचित्त होऊन ह्या स्तुतीने देवीचं स्तवन करेल त्याच्या सर्व बाधा देवी निश्चितपणे दूर करेल. याच्यामध्येच पुन्हा एक श्लोक आहे. देवी काय सांगते, उपसर्गान शेषास्तु महामारी समुद्भवान तथा त्रिविधमुत्पातम महात्म्यम क्षम एन मम. याचा अर्थ देवीच्या या स्तुतीच्या महात्म्याने त्रिविध ताप म्हणजे आध्यात्मिक, अधिभौतिक, अधिदैविक इत्यादी जे त्रिविध ताप हे सर्वच शमन होईल असं देवी स्वतः सांगते. या ठिकाणी देवीने सही सांगितलेले की ग्रहपीडा इत्यादी जे काही बाधा आहेत नाही का, त्या सर्व बाधांपासून तो माणूस मुक्त होईल. मग तुम्हाला सुद्धा याचा लाभ व्हावा म्हणून आपण सामुदायिकरित्या नवचंडीचं अनुष्ठान आपण चालू करण्याचा संकल्प करतोय. ज्यांना ज्यांना जुडायचे त्यांनी ह्याच्यामध्ये जुडू शकता. 500 रुपये आपण प्रति कुटुंब म्हणजे व्यक्ती जी कोण सहभागी होईल, कुटुंब प्रमुख असेल कोण असेल तर तो 500 रुपये प्रत्येकी आपण त्याची शुल्क ठेवलेलं आहे. असा माध्यमातून आपण मासिक नवचंडी चालू करूया. जसे जसे लोक जुडतील तसे तसे आणखी जास्तीत जास्त नवचंडी, शतचंडी, सहस्त्रचंडी, लक्षचंडी असं आपल्याला हळूहळू पुढे जायचं, जेणेकरून सार्वभौम कल्याण व्हावं, सगळ्यांची प्रगती व्हावी, सर्वांच्या बाधा दूर व्हाव्यात आणि शक्ती उपासना महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पसरावी हा आपला उद्देश आहे. जर तुम्ही याच्यामध्ये इच्छुक असतील तर त्याच्याशी जोडू शकता. धन्यवाद. ओम संतापे संतापे स्वाहा. ओम संहारिणी स्वयं विष्णु संहारे संहारे स्वाहा. यक्षरपद ओम सर्वमित्रुना पादो स्तंभे स्तंभे. ओम हुं सर्वमित्रुना पुराण कुटुंबकानि स्तंभे स्तंभे स्थानं किले किले ग्रामं किले किले मंडलं किले किले स्वाहा. जे प्रत्येक गिरीधारे तसे परिवार शिवम रक्षण कुरु. ओम सर्वभूति चित्त चंदन तसे गुजरा कुसरी मास लक्ष्मी खटवम प्रकार वजरा से खाली खाली मारे मारे मास परिवार रक्षे रक्षित कुंडस्ते स्वरूप द्रव्य. ओम महारानी रक्षक स्वाहा. यमिनी मोहिनी शिवनी राम गानी रक्षण सर्वश्रेष्ठ मात्रा हिंसे वेदसो शिवता प्रत्येक तसे चालना तुम्ही चागनो याम्य भागे देवी वारणे तथा वायु उद्गमत दिग्भागे ईशान्यामध्ये उर्लोके कर्ज कुंड घरा देवी पाद ओम नमो भगवती उच्चिष्ट चांडालिनी त्रिशूल वज्रांकुशधरी मानस भक्षिणे खटवं कालिका वस्त्रोत्तमं श्री भैरवाच शून्यदेवी प्रवक्षामि कालिका कूचमत्तमं यस्य संकीर्तनं शीघ्रं प्रसिद्धि प्रदायते. दक्षिण यजुर्वेदाय नमः. आता बसा.
आता बघ यांनी सुद्धा त्यातून कमी वेगताना स्वाहा स्वाहा ओम यज्ञार्पणमस्तु सर्व मांगल्ये श्री सर्वार्थसाधके शरण्ये गौरी चंडिका भगवते नमः सर्व मांगल्ये श्री सर्वार्थसाधके शरण्ये गौरी नारायण सोडा एकदम सोडा हाँ बस सोडा तुम्ही पटकन सोडा हरि ओम भगवते नमः हळद कुंकू भाव अक्षर भाव भगवते ओम सपधारं दद्याथ सुत्वा काममुच्य सुत्वा काममुच्य हे सारण्य कोडे